नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येते ती म्हणजेच संच मान्यता 2024-25 ही आलेली आहे आणि शाळा लॉग इनवर ती संच मान्यता उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे बहुतांश शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त ठरलेले आहे। काय आहे या मागचे संपूर्ण कारण ते आपण पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील। चला तर मित्रांनो, काय बातमी पाहूया। शाळांच्या संच मान्यता 2024-25च्या सुधारित निकषानुसार शाळा लॉग इनवर उपलब्ध झालेल्या आहेत। वर्ग 6 ते 8 वरील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत आणि यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांना भविष्यात 6 ते 8चे वर्ग बंद पडण्याची शक्यता आहे। संच मान्यता 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार ज्या उच्च प्राथमिक शाळेत वर्ग 6 ते 8 हे तीनही वर्ग असतील तर 3 शिक्षक मान्य होण्यासाठी 78 पट असणे आवश्यक आहे। तर या अगोदरच 3 मान्य शिक्षक मान्य असतील तर 61 पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत 2 शिक्षक मान्य करण्यात आले आहेत। ज्या शाळेत वर्ग 6 ते 7 किंवा 8 मध्ये एकूण 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथे 0 शिक्षक मान्य करण्यात आलेले आहे। या विद्यार्थ्यांना आता दाखले घेऊन दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे। यामुळे राज्यात समाजशास्त्र भाषा विषयाची हजारो पदे कमी होणार असून असंख्य शिक्षक अतिरिक्त होणार आहेत। यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार 6 ते 8 वर्गांची 36 पट संख्या असल्यास 3 शिक्षक मिळत होते। 6 ते 8 या 3 वर्गास भविष्यात 2च शिक्षक राहणार असून तासिकेचा भार वाढणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, त्याचबरोबर शालेय कामकाजावर सुद्धा परिणाम झाल्यामुळे भविष्यात 8वा वर्ग बंद पडून उच्च प्राथमिकचे वर्ग सुद्धा बंद पडणार आहेत। 2009 अगोदर 5 ते 7 वर्गाला 45 विद्यार्थ्यांना 4 शिक्षक शिकवत होते। आता 77 विद्यार्थ्यांना फक्त 2 शिक्षक शिकवतील। यामुळे आज सरसकट वेतनश्रेणी मागणाऱ्या शिक्षकांना वेतनश्रेणीसुद्धा मिळणे दुरापास्त होणार आहे। तसेच शासन निर्णयानुसार पदाच्या संरक्षणाचे निकष ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये पालन न झाल्यामुळे वर्ग 1 ते 5 व 6 ते 8चे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत। त्यामुळे बहुतांश शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25ची संच मान्यता जर आली असेल आणि आता यानुसारच टप्पावाढ हा देण्यात येणार होता, तर आता जर ते शिक्षक अतिरिक्त ठरले असेल तर त्यांना मग पुढील टप्पा हा कसा मिळणार यावर आता प्रश्नचिन्हच उपस्थित राहिलेला आहे। माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।